नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण बघणार आहोत की PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये विभिन्न प्रकारच्या 4 प्रकारच्या साधारण वॅकन्सी अपेक्षित आहे। त्याबद्दल बऱ्यापैकी सुतोवाच आपल्याला मिळालेला आहे, ग्रीन सिग्नल मिळालेला आहे। तर त्यामध्ये पुढच्या काही काळामध्ये वॅकन्सी कधी पण येऊ शकते आणि चांगला जॉब आहे, ड्रीम जॉब आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा स्टेट गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि फुल टाईम जॉब आहे, म्हणजे असं प्युअरली गव्हर्नमेंट जॉब आहे महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा। त्यामुळे चांगली संधी आहे सिव्हिल इंजिनियर्ससाठी आणि सिव्हिलमध्ये जे काही रिलेटेड ITI झालेले आहेत त्यांच्याकरता। तर आज आपण त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। टोटल 4 पोस्ट अपेक्षित आहे। त्यामध्ये पहिली पोस्ट जी आहे ती ब्रांच इंजिनियर, ती प्रमोशनद्वारे भरण्यात येते। त्यानंतर ज्युनियर इंजिनियर आहे, असिस्टंट इंजिनियर आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे। तर त्यामध्ये डिटेल मायन्युटली मी सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करणार आहे। त्याचे सिलेबस जे आहे किंवा एक्झाम पॅटर्न जे आहे, कट ऑफ जे आहे किंवा मग त्याचं जी तुमचं पोस्टिंग वगैरे आहे किंवा डिटेल आपली PWD बद्दल मी माहिती थोडीफार तुम्हाला देणारच आहे आणि त्याचा रेफरन्ससुद्धा तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ स्किप करू नका, कुठे स्किप करू नका, कारण खूप चांगली संधी आहे। तुम्हाला जेवढी काही माहिती मी देऊ शकतो तेवढी लवकरात लवकर या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे। यापुढे सुद्धा मी या रिलेटेड पुढची जी काही डिटेल्स आहे ते घ्यायचा प्रयत्न करेल आपल्या PWD एक्झामबद्दल आणि पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला येतच राहतील आपल्या चॅनलद्वारे किंवा व्हिडिओजद्वारे। तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करू। तर मित्रांनो बघा, दत्तात्रय बारणे यांनी स्वतः इथे घोषित केलेलं आहे ट्विटरवर की पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 व कनिष्ठ अभियंता 1240 पदे, हे सगळे मिळून 1240 पदे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1536 अभियंत्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे। या विभागाचा आकृती बंध तयार झाला असून लवकरच पदभरती कार्यवाही करण्यात येईल। ठीक आहे, हे ग्रीन सिग्नल आपल्याला यांनी मंत्री महोदयांनी दिलेलं आहे इथे। तर चांगले संकेत आहेत मित्रांनो, पुढे ही वॅकन्सी 100% येण्याचे चान्सेस आहेत, कारण की बऱ्यापैकी जागा इथे घोषित करण्यात आलेल्या आहेत। आणि आता बघा, एक शॉर्टमध्ये तुम्हाला मी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट महाराष्ट्र प्रायमरीली एक्झिक्यूट द फॉलोइंग डिफरंट विविध डिपार्टमेंट वर्क्स, म्हणजे कोणते कोणते कामं तुम्हाला करावं लागतील तुम्ही तुम्हाला इथे इमेज देतो आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता। मी तुम्हाला जस्ट एक शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो, पूर्ण काही इथे पॉईंट घेत नाही। कंस्ट्रक्शन ऑफ न्यू रोड्स अँड ब्रिजेस, मेंटेनन्स अँड रिपेअर ऑफ एक्झिस्टिंग रोड्स अँड ब्रिजेस, कंस्ट्रक्शन ऑफ गव्हर्नमेंट बिल्डिंग्स, मेंटेनन्स ऑफ रिपेअर अँड ऑफ एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट बिल्डिंग्स, resettlement works due to natural calamities like flood, earthquake, etc. Construction of roads under employment guarantee scheme. इथे भरपूर दिले आहेत मित्रांनो, तुम्ही वाचू शकता। मी तुम्हाला स्क्रीनशॉट इथे तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला इमेजसुद्धा मी इथे देतो आहे। इथे सगळे पॉईंट मी इथे कव्हर करू शकत नाही, पण असे डिफरंट प्रकारचे वर्क्स तुम्हाला PWD डिपार्टमेंट हे करत असतं आणि ॲज अ इंजिनियर म्हणून तुम्हाला पुढे यामध्ये माहिती असणं आवश्यक आहे, म्हणून मी तुम्हाला हे पॉईंट दिलेले आहे। अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहे, यानुसार तुम्हाला कळेल की PWDमध्ये नक्की काय वर्क तुम्हाला करायची काम पडू शकते पुढे ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून किंवा ॲज अ जे काही आपलं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे म्हणून। ठीक आहे, आता बघा मित्रांनो, PWD पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग, ठीक आहे, यामध्ये टोटल पोस्ट आहे 2776। यामध्ये असिस्टंट इंजिनियर प्लस ज्युनियर इंजिनियरच्या 1240 पदं आहेत। जे ब्रांच इंजिनियरची पोस्ट आहे ती प्रमोशनद्वारे भरण्यात येते, त्यामुळे ती इथे इन्क्लूड करण्यात आलेली नाही आहे। त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ही महत्त्वाचं पद आहे। यामध्ये 1536 तब्बल जागा येण्याची शक्यता आहेत मित्रांनो, जे काही आपले मंत्री बारणे साहेब यांनी सांगितलेलं आहे त्यांनी त्याप्रमाणे जे काही आपलं रेफरन्स घेतलेला आहे। त्यानंतर बघा, मी बऱ्यापैकी तुम्हाला PWDची माहिती इथे काढून सांगायचा प्रयत्न करतो आहे, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका। PWDची हायरार्ची ऑफ पोस्ट जी आहे ती बघा, आपण एक बॉटमपासून सुरू करू। सर्वात पहिले तर वर्क सुपरवायझर, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर, त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AE1 AE2 असे 2 येतात। त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AE, त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर EE, सुपरिटेंडिंग इंजिनियर, नंतर चीफ इंजिनियर ही इंजिनियरची कॅटेगरी द्याला, त्यानंतर सेक्रेटरी आहे किंवा डायरेक्टर आहे ही पोस्ट येतात। तर त्यामध्ये बघा, आपल्याकडे आता सध्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे, तर त्यामध्ये जी वॅकन्सी आहे ती, नंतर ज्युनियर इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर असे 3 वॅकन्सी आहेत। ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला 4 पोस्ट त्यांनी सांगितलेल्या आहेत, जे काही आपण बघितलं आहे ते ट्विट बघितलं आहे त्यानुसार। त्यामध्ये ब्रांच इंजिनियरचे थ्रू प्रमोशन भरले जाते, त्यानंतर असिस्टंट इंजिनियर 2 आहे ते थ्रू MPSC, त्यानंतर ज्युनियर इंजिनियरचे जे पद आहे ते MPSC किंवा डायरेक्टमध्ये भरण्यात जाईल, अजून कन्फर्मेशन त्यावर आलेलं नाही आहे।
त्यानंतर ते क्लिअर होईल आता पुढल्या काही दिवसामध्ये. आणि नंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहे तर ते डायरेक्ट रिक्रुटमेंटनी कन्फर्ममध्ये भरलं जातं. ठीक आहे. तर आपण आता एकेका पदाची एक माहिती घेऊ इथे, त्यानुसार तुम्हाला मी पुढे सांगतो. यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा मित्रांनो की असिस्टंट इंजिनियर जे 2 असतं, जे काही जी ग्रेड 2 आहे तर त्याचं MPSC थ्रू भरण्यात येतं. आणि MPSCमध्ये जे काही तुमचा स्कोअर असतो प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू याचा जो फायनल स्कोअर असतो, तुमचं जे काही मेरिट असतं त्यानुसार तुम्हाला असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2, ग्रेड 1 आणि असिस्टंट इंजिनियर असे 3 पदं मिळण्याची शक्यता असते तुमच्या याच्यानुसार, मेरिटनुसार. ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर आपण आता एका पदाची माहिती घेऊ. यामध्ये बघा ब्रांच इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर 2, असिस्टंट इंजिनियर 1 आणि असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असे हे जे पदं आहेत त्याकरता क्वालिफिकेशन काय लागते. ॲक्च्युली ब्रांच इंजिनियर जे आहे ते प्रमोशननी भरले जाते, परंतु त्यालासुद्धा हेच क्वालिफिकेशन आवश्यक असतं प्रमोशन जरी लागलं तरी. त्यामध्ये बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला लागेल BE सिव्हिल इंजिनिअरिंग, BE सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, BE स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, BE कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ठीक आहे. या 4 ब्रांचेसपैकी कोणतीही ब्रांच तुमची असेल तर तुम्ही म्हणजे अप्लाय करू शकता. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम होते, ही MPSCच्या थ्रू असल्यामुळे इथे प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 प्रोसेस होतात. तर प्रिलिमिनरीमध्ये जे काही MPSCचं सिलेबस असतं तेच फिक्स सिलेबस असतं. त्यामध्ये इंग्लिश, मराठी, GS म्हणजे याच्यामध्ये बघा हिस्ट्री, जिओग्राफी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स, त्यानंतर तुमचं पॉलिटिकल सायन्स, हा जो भाग आहे हा पूर्ण येतो. त्यामध्ये रिझनिंगसुद्धा येतं, बुद्धिमत्ता, क्षमता आणि तार्किक क्षमता इथे येतं. तर हे प्रिलिमिनरीमध्ये असतं मित्रांनो. त्यानंतर जी मेन्सची एक्झाम आहे त्यामध्ये सगळा सिलेबस हा सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड असतो. जी काही MPSCची प्री झाल्यानंतर तुम्ही जे काही क्वालिफाय होता मेन्ससाठी तर त्यामध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग रिलेटेड सब्जेक्ट्स असतात. त्यामध्ये बघा महत्त्वाचे तुम्हाला टॉपिक सांगतो इथे जे जास्त वेटेज ज्याला आहे ते जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग, फ्लुइड मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, हायवे इंजिनिअरिंग, सर्वेइंग, डिझाईन ऑफ रिइन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट, इरिगेशन इंजिनिअरिंग, स्टील स्ट्रक्चर इस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, स्ट्रक्चरल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, बिल्डिंग मटेरियल्स इंजिनिअरिंग, मेकॅनिक्स. यामध्ये मित्रांनो पहिले 8 जे पॉईंट आहे त्याला जास्त वेटेज आहे हे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा मेन्सची तयारी कराल, जेव्हा एक्झाम तुमचं प्रीचे ॲड येईल त्यानंतर जर तुम्ही मेन्सची तयारी आतापासून सुरू करत असाल तर तुम्हाला पहिले जे 8 आहे इरिगेशन इंजिनिअरिंग तोपर्यंत तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे, जास्तीत जास्त भर त्यावर द्यायचा आहे, फोकस त्यावर करायचा आहे. कारण आधीच्या एक्झाममध्ये इथे जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. ठीक आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतरची पोस्ट आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटद्वारे थ्रू TCS, IBPS और MKCL. ठीक आहे. त्यामध्ये बघा डायरेक्ट रिक्रुटमेंटमध्ये TCS, आता कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे GR काढलेलं आहे त्यानुसार यापुढे जी काही भरती होईल गव्हर्नमेंटची किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्यामध्ये फक्त TCS, IBPS आणि MKCL या 3 कंपन्यांनाच ते कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त कोणालाच ते कॉन्ट्रॅक्ट देणार नाही. ही आपल्यासाठी चांगली बाब आहे. ट्रान्सपरन्सी आपण अपेक्षा इथे करू शकतो ट्रान्सपरन्सीची भरतीमध्ये. त्यामध्ये TCS, IBPS आणि MKCLचे चान्सेस आहेत. तर मला तरी असं वाटतं की इथे IBPS किंवा TCSला जास्त शक्यता आहे PWDसाठी. त्यामध्ये जी पोस्ट आहे आपली डायरेक्ट थ्रू होणारी त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर आहे. तर ज्युनियर इंजिनियरसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन लागतं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर यामध्ये बघा PG किंवा डिग्री ही लागणार नाही. इथे फक्त डिप्लोमा होल्डर घेतील. याच्यामध्ये डिग्री जर त्यांनी अलाव केली तर ॲड आल्यानंतर आपल्याला कळेल, परंतु शक्यता अशी आहे की ते फक्त डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग घेतील. ठीक आहे. त्यामध्ये नवीन काही अपडेट्स आले तर मी तुम्हाला कळवेल व्हिडिओच्या थ्रू. तर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग एज्युकेशन लागतं ज्युनियर इंजिनिअरसाठी. त्यामध्ये बघा एक्झाम पॅटर्न महत्त्वाचा आहे. सब्जेक्ट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल रिलेटेड जे प्रश्न आहेत त्याचे 75 क्वेश्चन्स 150 मार्क्ससाठी हे 2 मार्काचा एक प्रश्न राहील. त्यानंतर इंग्लिश, मराठी, GS आणि रिझनिंग याचा कंबाईनमध्ये 25 प्रश्न 50 मार्क आहे. 100 प्रश्न राहतील. टोटल मार्क्स आहेत 200 मार्क्स. ठीक आहे. म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स आहे. यामध्ये 120 त्याचं टोटल तुमचे मिनिट्स राहतील. म्हणजे 2 तासाची एक्झाम राहील ही. त्यामध्ये 1/4 निगेटिव्ह मार्किंग राहील. म्हणजे 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचा 1 मार्क जाईल. म्हणजे एका मार्काला जेवढं वेटेज आहे त्यानुसार ते मार्क जाईल. ठीक आहे. तर 1:4 असा रेशिओ राहतो निगेटिव्ह मार्किंगचा जो प्रत्येक एक्झाममध्ये सेम असतो. तर हे आहे तुमचे ज्युनियर इंजिनिअरचं. यामध्ये बघा कट ऑफ जो आहे तो 2018चा 263 पोस्ट होत्या. 2018मध्ये जी JEEची एक्झाम झाली त्यामध्ये 146 कट ऑफ होता आउट ऑफ 200. त्यानंतर 2019मध्ये जी एक्झाम झाली आहे 405 पोस्ट होत्या त्यामध्ये
जेईच्या एक्झाममध्ये, तर त्यामध्ये 152 हा कट ऑफ होता आउट ऑफ 200. ठीक आहे, तर हे झालं तुमचं याच्या रिलेटेड, ज्युनियर इंजिनिअरिंग रिलेटेड. हा कट ऑफ लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट 155 प्लस मार्क्स तुम्हाला लागेल 200पैकी. ठीक आहे, 200पैकी 155 प्लस जर तुमचं असेल, तुमचं स्कोरिंग असेल, तर तुम्हाला इथे तुमचं सिलेक्शन हे कन्फर्म होईल तुमच्या जेईच्या पोस्टसाठी. ठीक आहे, कारण डायरेक्ट रिक्रूट म्हणजे याचा अर्थ काय आहे की एकच एक्झाम होते, त्यानंतर डायरेक्ट अपॉइंटमेंट होते, कुठलंच मेन एक्झाम नाही, कुठलीच तुमचा इंटरव्ह्यू नाही, काहीच तिथे होणार नाही. डायरेक्ट तुम्हाला 200पैकी जर 155च्या प्लस कट ऑफ आला, तुमचं मेरिट रँक आली, तर तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे. त्यानंतरची महत्त्वाची पोस्ट आहे मित्रांनो, ज्याच्या सगळ्यात जास्त जागा आहेत, 1500 प्लस जागा आहेत, त्या आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट CEA. यामध्ये बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन यांनी भरपूर दिलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला पहिलं सांगतो ITI सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा 1 वर्षाचा कोर्स, ITI आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन, ITI कन्स्ट्रक्शन अँड सुपरवायझर, किंवा हे किंवामध्ये आहे बरं, सगळं ऑरमध्ये आहे. तर त्यामध्ये म्हणजे यापैकी एक जरी असलं, 7पैकी 1 जरी तुमचं क्वालिफिकेशन असलं तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मुलांचे बरेच प्रश्न असतात म्हणून क्लिअरली सांगतो आहे, 7पैकी इथे मी 7 पॉईंट दिले आहे. 7पैकी 1 जरी तुमचं क्वालिफिकेशन असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता या पोस्टसाठी. त्यानंतर बघा 4 नंबरवर आहे सैनिकी सेवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. म्हणजे सैनिकी सेवा म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये जर तुम्ही सेवा दिली असेल तर त्यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा एक्सपिरियन्स लागेल, त्याचं सर्टिफिकेट लागेल. ते किती 1, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष हे पण चालेल, 1 वर्ष प्लस चालेल तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर BE सिव्हिल इंजिनिअरिंग और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग और ME और MTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग. म्हणजे डिप्लोमा, BE आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सगळं चालेल. ITI पण चालेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट वगैरे असे 7 आहे. यापैकी 1 जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही हे इथे अप्लाय करू शकता या पोस्टसाठी. ठीक आहे, चांगला चान्स आहे मित्रांनो सगळ्या क्वालिफिकेशनसाठी सिव्हिलच्या. त्यामध्ये एक्झाम पॅटर्न जो आहे फार महत्त्वाचा आहे इथे. त्यामध्ये टेक्निकल म्हणजे सिव्हिल रिलेटेड जे प्रश्न असतात किंवा तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ITIमध्ये किंवा डिप्लोमा किंवा जे काही असेल, तिथे टेक्निकल प्रश्न 40 प्रश्न 80 मार्क्स. त्यानंतर इंग्लिश 15 प्रश्न 30 मार्क, मराठी 15 प्रश्न 30 मार्क. GS म्हणजे आपलं सामान्य क्षमता चाचणी जे आपण म्हणतो, त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल, इकॉनॉमिक्स, त्यानंतर आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल जो भाग असतो, सायन्स असतो, तर हा भाग इथे राहतो GSमध्ये. आणि त्यानंतर थोडंफार करंट अफेअर्स पण राहतं. आणि त्यानंतर रिझनिंग 15 प्रश्न 30 मार्क, असा टोटल 100 प्रश्न 200 मार्कासाठी इथे विचारण्यात येतील मित्रांनो. आणि याचं बघा 90 मिनिट्स आहे, म्हणजे 1.5 तास तुम्हाला मिळेल यामध्ये. आणि 200 मार्काची ही एक्झाम आहे. याचा कट ऑफ लक्षात आलेलं नाही आतापर्यंत, परंतु साधारण 150 प्लसच याचा कट ऑफ जाईल मित्रांनो. या पोस्टसाठी सुद्धा 150 प्लस आहे, तुम्हाला मार्क्स मिळणे अपेक्षित आहे, तरच तुमचं सिलेक्शन कन्फर्म होईल आणि तुमचं डायरेक्ट एका एक्झामनंतर सिलेक्शन होईल. इथे मग इंटरव्ह्यू कुठलाच नाही आहे, काहीच नाही आहे. सिलेक्शन झाल्यावर मेरिट रँक लागेल. म्हणजे मेरिट रँकनंतर तुमचं सिलेक्शन कन्फर्म झालं की तुम्हाला डायरेक्ट तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इथे कॉल करतील. ठीक आहे, आणि त्यानंतर बघा नो निगेटिव्ह मार्किंग. इथे निगेटिव्ह मार्किंग कुठलीच नाही आहे मित्रांनो या पोस्टसाठी. मित्रांनो, बऱ्यापैकी माहिती तुम्हाला इथे मिळाली असेल. मी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे की जे काही रेफरन्स सोर्सेस आहे किंवा जे जुना ॲड आहे त्यावरून मी जास्तीत जास्त माहिती काढून तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला आहे. डिपार्टमेंटबद्दल पण माहिती सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामध्ये पुढचे जे काही आपले याच्यावरचे व्हिडिओ आहेत PWDवरचे, त्यावर मी तुम्हाला आणखी माहिती द्यायचा प्रयत्न करेल. जे काही डिटेल सिलेबस आहे त्याबद्दल, जे काही प्री मेन्स आहे MPSC वगैरे ऑलरेडी मी व्हिडिओ केलेले आहेत, पण तुम्हाला या PWDबद्दल तुम्हाला मी वेगळा व्हिडिओ करून त्याबद्दल रेफरन्स बुक्स वगैरे सुद्धा सांगणार आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचे वगैरे, डिप्लोमा आणि डिग्रीसाठी आणि ITIसाठी सुद्धा. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असे अपडेट्स तुम्हाला मिस करायला नको. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.